श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्रांचा अनुभव याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा केवळ शब्दांचा समूह नसून भक्तांच्या जीवनात धैर्य, श्रद्धा, आत्मविश्वास आणि ईश्वरावरचा अढळ विश्वास निर्माण करणारा दिव्य मंत्र मानला जातो. तारक म्हणजे तारून नेणारा, संकटातून, दुःखातून, भयातून, मोहातून आणि अज्ञानातून मुक्त करणारा. म्हणूनच लाखो भक्त आजही श्रद्धेने श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र जपत असतात. तारक मंत्रांचा जप करताना सर्वप्रथम मन शांत करावे, स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धेने शरण जावे. मनात कोणताही अहंकार, मत्सर किंवा द्वेष न ठेवता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्यास मन प्रसन्न होते. अनेक भक्त सांगतात की नियमित जपामुळे त्यांचे मन स्थिर झाले, भीती कमी झाली आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळाली. तसेच भक्तांनो, तारक मंत्रांचा सर्वात मोठा अनुभव म्हणजे अंतर्मनात निर्माण होणारी शांतता. बाहेरची परिस्थिती तशीच असली तरी मनातील अस्वस्थता निर्माण कमी होऊ लागते. नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक कार्यात स्वामी आपल्या पाठीशी आहेत अशी दृढ भावना निर्माण होते. अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये आर्थिक अडचणी, नोकरीतील अडचणी, व्यवसायातील संकटे, कौटुंबिक कलह किंवा मानसिक तणाव अशा विविध परिस्थितीमध्ये त्यांनी स्वामींच्या नामाचा आधार घेतल्याचे वर्णन आढळते. त्यांच्या मते प्रामाणिक प्रयत्नांसोबत मंत्र जपामुळे धैर्य, योग्य निर्णय क्षमता आणि संकटाशी सामना करण्याची मानसिक ताकद मिळाली. तारक मंत्रांचा जप हा चमत्कार मिळवण्यासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी करावा. श्रद्धा, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा जीवनातील अडचणी त्वरित दूर होत नाहीत, परंतु त्या सहन करण्याची शक्ती आणि योग्य मार्ग शोधण्याची प्रेरणा भक्ताला मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. दररोज सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून 11, 21, 51 किंवा 108 वेळा तारक मंत्रांचा जप करावा. जपानंतर स्वामींना नमस्कार करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. नियमित साधनेमुळे मनात भक्ती, नम्रता आणि सकारात्मक वाढत जाते. तारक मंत्रांचा खरा अनुभव बाह्य चमत्कारात नसून अंतःकरणातील परिवर्तनात आहे. राग कमी होणे, क्षमा करण्याची वृत्ती वाढणे, इतरांविषयी करुणा निर्माण होणे आणि ईश्वरावरील विश्वास दृढ होणे हीच त्या मंत्रांची खरी कृपा मानली जाते. श्री स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी श्रद्धा, सबुरी, सत्कर्म आणि नामस्मरण यांचा मार्ग दाखवला. तारक मंत्र हा त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. जप करताना प्रत्येक श्वासात स्वामींचे स्मरण राहिले तर जीवनातील प्रत्येक क्षण भक्तिमय होतो. शेवटी एवढेच, तारक मंत्रांचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला वेगळा असू शकतो.
तो व्यक्तींची श्रद्धा, सातत्यपूर्ण साधना, मनस्थिती आणि जीवनातील परिस्थिती यावर अवलंबून असतो. मात्र भक्तिभावाने केलेले नामस्मरण मनाला धैर्य, आशा आणि आध्यात्मिक बळ देऊ शकते. म्हणूनच लाखो भक्तही अखंड आजही श्रद्धेने म्हणतात, श्री स्वामी समर्थ. तसेच भक्तांनो, स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक ठिकाणी भक्तांना श्रद्धा, सेवा, दया आणि सत्कर्म यांचा संदेश दिलेला दिसतो. म्हणूनच तारक मंत्रांचा जप करताना सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांचे पालन करावे अवश्य मानले जाते. म्हणून अंत्र आणि आचरण यांचा संगम झाल्यास साधना अधिक फलदायी होते. काही भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित नामस्मरणामुळे त्यांची एकाग्रता वाढली, राग कमी झाला आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. काहींना सेवाभावाची प्रेरणा मिळाली, तर काहींनी व्यसनांचा त्याग करून नवे जीवन सुरू केले. असे अनुभवांमध्ये श्रद्धा, वैयक्तिक प्रयत्न आणि साधना यांचा महत्त्वाचा वाटा असतो. श्री स्वामी समर्थांचे नाम हे अनेक भक्तांसाठी जीवनाचा आधार आहे. आनंदात कृतज्ञता, दुःखात धैर्य, यशात नम्रता आणि अपयशात संयम शिकवणारा हा मंत्र जीवनाला नवी दिशा देतो. शेवटी प्रत्येक भक्ताचे एक गोष्ट लक्षात ठेवावी, तारक मंत्र हा केवळ उच्चारणाचा मंत्र नाही, तर जगण्याचा मार्ग आहे. श्रद्धा, सबुरी, सेवा, सत्कर्म आणि अखंड नामस्मरण यामधूनच खरा त्याचा अर्थ अनुभव प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांच्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.